कारण उधर दृष्टिकोण देखो की खतरा अनुभव येती की रोजगार हमी योजना ही जे काढे हो आणि महाराष्ट्र में सर्वप्रथम यशस्वी ठरी तो ही पूर्ण भारत देश में यशस्वी ठरी. तो म्हणे हीच केलं की रोजगार हमी योजनांची आपण काय करायचं की काबिल कटाव करायचा आणि फक्त फोटो काढायचा. 100 रुपया दो, 1000 रुपया उठाव, 1500 उठाव, हे अनेक जागेवर जे का तक्रार चालूच आणि अनेक जागेचे की ही सिस्टम लागू करायचं रोजगार सेवक जे मिली भगत करत. परंतु इरमे आपण 18 ग्रामीण भागीरो लॉस आपण जे का ऊज बंधारानं ऊज नाला खोलीकरण आपण जर किती वर हिसाब येते तो नक्कीच पाणी आडच आणि पाण्याचे का जिरच आणि ऊज पाणी नंतर आपण उन्हाळ्यात कमी आहोत. परंतु आपण काही करायचं जरसे खोदाचा 100 रुपया दिशे दिशे जेबीचं जत्राचं शेहीन लोक एक ग्रुप म्हणायचे की शेहीन पिसादाचा आणि आपलंच नुकसान आपण करायचं. परंतु आपण ही विचार करा की आयवाळे धनेमाय जर पाणी जर आहे आता साचन पाणी जर भराय तो आपण वापरेन कामी आहे आणि आपण ही न लक्ष देता आपण काय फक्त फोटो काढायचा आयवाळो पाणी थमेने शिदो पाणी निकळ जाऊचं हे सर्व आपण जे परेशानी आवचं. बोर नंतर विहीर व बोरवेल पूर्ण वसन तम तांडेम बोर जर मारियो आजूबाजू तुम्हारे जे बंधाराचं तम ये पर जर निगरानी न करियो यन जर खोलीकरण न करियो तो कतराई बोर जर मारे तो तांडेमाय पाणी थांब्यावाळो छे आणि लागीवाळो छे. और नंतर आपण देखा की गाव गळती मुक्त पाणी गळती मुक्त पाणी तो ये विषय तुम्ही वेगळो केअर गरज छे कारण एरज माहिती जुनो पाइपलाइन दुरुस्ती अब ये जुनो पाइपलाइन दुरुस्ती प्रत्येक गामी में काय होच की एक नळ नजर आहे तो नळ तोडायचं नळ फोडायचं आणि वर नंतर छेक प्रत्येक छेक नळ तोड फोड करेर बादे माही गामी में सारी गामी छेक नळ बंद हो जावचं आणि दुरुस्ती नामे ती छेक अनेक पिसाचे एक खाय मावचं जसे दी पाइपलाइन घालताचं 2.5 ते 3 लाख रुपये जे आवचं 15-20 वेगो या पेशा वेगो या जिल्हा परिषदे मार्फत वेगो या आमदार निधी को या स्थानिक निधी को या खासदार निधी को एर मार्फत जे चालत तो असे अनेक छेक लूट मारवचं. परंतु गामे वाले छेक एकच कामाचे की सेन योग्य पद्धती काम करण ले